पुण्यातून एक हादरवणारी घटना समोर आली आहे. एका पतीने मध्यरात्री बायकोचा गळा दाबून खून केला. त्यानंतर हे कृत्य लपवण्यासाठी योजना आखली, पण त्याचे बिंग फुटले. आरोपी नवरा मृतदेह दुचाकीवरून नेत होता. त्यावेळी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. ही धक्कादायक घटना पुण्यातील नांदेड सिटीत घडली. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी नांदेड सिटी आणि आंबेगाव परिसरात पसरली आणि एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीवरून राकेश हा आपल्या पत्नीचा मृतदेह घेऊन भूमकर पुलावरून स्वामीनारायण मंदिराच्या दिशेने दुचाकीवरून निघाला होता. याच वेळी आंबेगाव आणि भारतीय विद्यापीठ पोलिसांच्या गस्ती पथकाने संशयावरून त्याला ताब्यात घेतले. तपासणीत त्याची पत्नी बबिताचा मृतदेह आढळून आला. यामुळे या खुनाचा प्रकार उघडीस आला. पोलिसांनी राकेशला कसून चौकशी केली, परंतु त्याने काही न सांगितल्याने पोलिसांनी थेट राकेशचे घर गाठलं. तेव्हा त्याच्या 8 वर्षाच्या मुलाने पप्पांनीच आईला मारून टाकल्याचं सांगितलं आहे. आई आणि वडिलांमध्ये जेवणाच्या कारणावरून व पैसे देण्याच्या कारणावरून कायम वाद व्हायचे. आज हा वाद विकोपाला गेला आणि पप्पांनी आईचा गळा दाबून आईला मारून टाकलं, असं सांगितलं. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.